महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रेमनगर कॉम्प्लेक्स व खारेगाव तलाव येथे नवीन विद्युत पुलाचे माजी नगरसेवक उमेश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। प्रेमनगर कॉम्प्लेक्स व या प्रवेशद्वाराच्या परिसरामध्ये विद्युत पोलचा पुरेसा प्रकाश पडत नव्हता, असे येथील रहिवाशांची तक्रार होती। त्यांच्या तक्रारीची दखल घेतली व या परिसरात नवीन पोल बसवण्यात आले। तसेच खारेगाव तलाव परिसरामध्ये नवीन विद्युत लाईट्स बसवण्यात आल्या। या प्रसंगी माजी नगरसेवक दिनेश कांबळे, युवा सेना राकेश पाटील, महेंद्र पाटील, गणेश परब, समाजसेविका रचना पाटील, महिला आघाडी अर्चना पाटील, शाखा संघटक निर्मला कदम, उपशाखा संघटक रेखा रहाटे, उपशाखा संघटक स्मिता आयरे, उपशाखा संघटक प्रिया भरम तसेच प्रेमनगर कॉम्प्लेक्स व कावेरी हाईट्स येथील रहिवासी, साने गुरुजी मंडळातील ज्येष्ठ नागरिक, गणेश मंदिर संघटनेतील ज्येष्ठ नागरिक व इतर नागरिक पदाधिकारी येथे उपस्थित होते। मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे। वाढदिवसाचं साधून आज सकाळपासून खरं कार्यक्रम घेतलेले आणि संध्याकाळी आपल्या कावेरी हाईट्स आणि प्रेमनगर संपूर्ण रहिवाशांची मागणी होती की अंधार आहे, शाळेतले विद्यार्थी सकाळी जात आहेत, या ठिकाणी हैमास टाकण्यात यावा। आणि तलाव इथे तर आपल्या कल्पना गणेश ज्येष्ठ नागरिक संघटना आहे, सानुगुरुजी वाचनालय आहे, सारनाथ बौद्ध विहार, माऊली ज्येष्ठ संघटना आहे। संध्याकाळी या भागातील पारशी खारेगाव ते अनेक ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी खेळत असतात। या ठिकाणी चांगली उत्तम दर्जाचे लाईट असावी ही मागणी असं की नागरिकांच्या भागात होती आणि त्याचं आज माननीय एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस सोडून आज ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे। आनंद याच्यात मिळतो की आपण ज्येष्ठ किंवा आपण सर्व या भागातले नगरसेवक आहोत। आपण ओळखलं पाहिजे आपल्या भागातल्या आपण काय काम करायला पाहिजे। हा तलाव एकमेव आहे, नागरामाता तलाव जो एकमेव आहे, या ठिकाणी आपण पाहिलं असेल आपण पाणी या तलावाची खरी परिस्थिती पाणीसुद्धा नाही। आपण कालपासून या ठिकाणी जी विहीर आहे बाजूला त्या विहिरीतून पाणी टाकण्यात सुरू केलेलं आहे आणि मला वाटतं 14 तारखेलासुद्धा या ठिकाणी अनेक गणपती या भागातले विसरून होत आहेत, त्यामुळे तलाव भरणे गरजेचं आहे। आपण या ज्येष्ठ नागरिकांनी पाठपुरावा केल्यामुळे त्यांचा सगळ्यांचा आभार आहे आणि मी माझ्या महाराष्ट्र मुख्यमंत्री शिंदेला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचे अभिष्टचिंतन साधून त्यांच्या सहयोगाने आणि त्यांच्या मदतीने उमेश नाना पाटील यांनी इथे म्हात्रे तलावावरती जे विजेच्या दिव्यांचे आज जे ओपनिंग झालेले आहे, त्यामुळे येथील नागरिकांना, येथील ज्येष्ठ नागरिकांना, येणाऱ्या मुलांना देखील इथे चांगला म्हणजे त्याचा उपयोग होणार आहे। या लाईटच्या दिव्यांमुळे त्यांना रात्रीच्या वेळी किंवा अगदी पहाटेच्या वेळी देखील कोणताही प्रॉब्लेम होणार नाही। त्याचप्रमाणे एक खारेगावच्या विकासामध्ये ही देखील एक भर पडलेली आहे। नुसते तलावाचे नाही, इथे रस्त्यांचे, पाणी सुविधा, परत गॅस जोडण्याच्या सुविधा, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या शिंदे साहेबांच्या मदतीने येथे उपक्रम आम्ही राबवत आहोत। खारेगावातील नागरिकांसाठी उमेश नानांनी तसेच दादांनी सर्वांनी मोलाची एक कामगिरी बजावलेली आहे। आमची एक मागणी होती ज्येष्ठ नागरिकांची की हे जे तलाव आहे त्या तलावा ठिकाणी जी लाईट होती ती खूप डीम होती आणि आम्ही उमेश पाटलांच्या पाठीला होतो की बाबा काय हे कधी असं होणार, लाईट कधी येणार। आणि योगायोगाने आज मुख्यमंत्र्याचा वाढदिवस पण आहे आणि त्या निमित्ताने उमेश पाटलांनी तो मोका साधून आज इथे एक सुंदरपैकी असे 27 बल्ब लावले, मोठे लाईट लावले आणि त्याच्याबरोबर स्पीकर पण लावले। खूप म्हणजे लोकांना मनोरंजनाचे कार्यक्रम आहे, त्या ठिकाणी लोक येतात, खूप फिरतात आणि असं की एकदम बकास वाटत होतं, परंतु आता या लाईटमुळे खूप सुंदर वाटतं आहे आणि खरं हे धन्यवाद आम्ही उमेश पाटलांना देतो, कारण त्यांनी जे काय काम करतात ते अगदी मनापासून करतात आणि आम्ही ज्येष्ठ नागरिकांची विनंती अगदी एकदम मान्य करतात, त्यामुळे त्यांना धन्यवाद देतो। आणि काय माहिती आहे का, कळवा खारेगाव पर्यायाने ठाण्याचे लाडके नगरसेवक आणि आमच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचे एक पुत्रवत प्रेम करणारे आमचे नाना हे सतत आमच्या ह्यात
माते तलावावरती त्यांचं सतत वावर असतो. ज्येष्ठांना काय हवं नको ते अगदी मुलाप्रमाणे ते आमच्या संगोपनाची तयारी करत असतात. जे जे आम्ही मागू ते आम्हाला देतातच. पण खारेगाव परिसर किंवा कळवा परिसर येथे जेथे कुठे कमतरता असेल ते स्वतः धावून जातात आणि जे त्यांना शक्य असतं ते करत असतात. आम्ही आज इथे बरीच वर्ष वावरतो या तलावाजवळ. नाना सतत सगळ्यांशीच पाण्यात तुझा रंग कसा, जसा रंग मिसळजीत तसा, तसे नाना लहानांशी, थोरांशी आणि ज्येष्ठांशी त्याच पद्धतीनं वागतात. आम्हाला त्यांचा खरोखर स्वाभिमान आहे. आज आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त साधून त्यांनी आज आमच्या नागनाथ तलावाजवळ जो लाईट लावलेली आहे त्याबद्दल मी ज्येष्ठ नागरिकांच्या सर्व मंडळांतर्फे त्यांचे जाहीर आभार मानतो. धन्यवाद. अगदी सुंदर असं लाईटचं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा वाढदिवसाचं निमित्त साधून आपले आवडते सर्वांचे लाडके नगरसेवक उमेश नाना पाटील हे खारेगावचा तर विकास करतच असतात, पण ह्या तलाव हा छोटासा तलाव होता, त्याचं सुशोभीकरण करण्याची सुरुवात जी केली असेल तर पहिली ही उमेश नाना पाटील यांनीच केलेली आहे आणि त्यानंतर बरीचशी कामं झालेली आहे. त्या कामामध्ये भर पडावी आणि ज्येष्ठ नागरिकांना, इतर नागरिकांना इथे सगळं वावरताना चांगला आनंद मिळावा या दृष्टीने आज हे मोठे मोठे दिवे आणि म्युझिकल सिस्टीम चालू करण्यात आलेले खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यांच्या या कार्यामध्ये परमेश्वराने चांगली त्यांना साथ द्यावी. त्यांचं कार्य भरीव आहे आणि खूप इच्छा आहे त्यांची आणखी काही सुधारणा करण्याची आणि ज्येष्ठ नागरिक आणि इतर नागरिकांच्या मागे उभं राहण्याची त्यांची इच्छा आहे. परमेश्वराने ती गणपतीरायाने इच्छा पूर्ण करावी आणि ह्या ठिकाणचा चांगला विकास व्हावा आणि त्यांच्या कार्यामध्ये यश मिळावं हीच मी आमच्या ज्येष्ठ नागरिकांतर्फे परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि 2 शब्द थांबतो.